हॅलो फूडीज, तर आज आपण बनवणार आहोत चिकन चटणी रोल. ज्यासाठी सर्वात आधी आपल्याला चिकन चांगलं धुवून घ्यायचं आहे आणि त्याचा खिमा करून घ्यायचा आहे. त्या खिमाला आपल्याला एक बोलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. त्यानंतर त्यात आपल्याला जिंजर गार्लिक पेस्ट टाकायची आहे. त्याच्यानंतर नॉर्मल जे आपले बेसिक मसाले असतात ते टाकायचे आहे, जसं की रेड चिली पावडर, टर्मरिक पावडर, गरम मसाला आणि सॉल्ट ॲज पर टेस्ट. त्यानंतर ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं हे मिक्स करून झालं की आपल्याला जो थोडा पोर्शन आहे चिकन मिक्सरचा तो घेऊन एक प्लेटवर त्याला चांगला फ्लॅटन आउट करून घ्यायचा आहे. आणि मोस्टली असं थोडा मोठा फ्लॅटन आउट करून घ्या त्याला. त्यानंतर आपले जे होममेड ग्रीन चटणी असते किंवा तुम्ही मार्केटवाली पण ग्रीन चटणी वापरू शकता, ती थोडीशी घ्यायची आहे आणि आतमध्ये चांगली पसरून घ्यायची आहे. जे चिकनच्या वरती चांगली ती ग्रीन चटणी पसरून घ्यायची आहे, ज्यांनी एक जो चटणीचा फ्लेवर आहे तो येईल. त्यानंतर त्याच्या आतमध्ये मी चीज क्यूब ठेवलेला आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मॉझरेला चीज पण टाकू शकता किंवा चीज ग्रेट करून पण टाकू शकता. मी चीज क्यूब टाकलेला आहे. त्यानंतर त्याला चांगलं रोल करून घ्यायचं आहे. मेक शुअर की जे तुम्ही रोल करता ते नीट रोल करा, ज्याने म्हणजे कुठून असा चीज बाहेर नाही निघणार किंवा ते फुटणार नाही चीज आतमध्ये. त्यानंतर हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायला लागतील 10-15 मिनिटसाठी. त्यानंतर आपण डिपिंग करायची आहे चिकनच्या रोलला. ते पण अंडा बीट करून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये सॉल्ट ॲज पर टेस्ट टाकायचं आहे. आणि जे आपण ते चिकन चटणी रोल्स बनवलेले आहेत किंवा कबाब्स बनवलेले आहेत त्याला आपल्याला अंड्याच्या ह्याच्यात डिप करून घ्यायचं आहे. त्यानंतर जो ब्रेड क्रम्स आहेत त्याच्याने कोट करून घ्यायचं. तर ब्रेड क्रम्समध्ये मी थोडं ब्लॅक पेपर पावडर टाकलेली आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही सॉल्ट पण टाकू शकता. आणि त्याला चांगलं कोट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला डबल कोटिंग करायची असेल तुम्ही डबल कोटिंग पण करू शकता. आणि हे जे आहे ते 1 वीकसाठी एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही स्टोअर करू शकता. आणि त्यानंतर आपल्याला हे ऑइलमध्ये लो टू मीडियम फ्लेमपर्यंत आपल्याला चांगला कुक करून घ्यायचं आहे. आणि मेक शुअर की ह्याला आपल्या लो टू मीडियमच करायचं आहे, हायवर नेऊ नका, कारण की चीज जी आहे ती फुटून जाईल. ह्याला चांगला गोल्डन ब्राऊन होतपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. गोल्डन ब्राऊन झाले की आपला जो चिकन चटणी रोल आहे ते रेडी आहे. सो डू ट्राय आउट दिस रेसिपी अँड ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल.